राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची जबाबदारी घेतली आहे। हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडच असल्याचा दावा आमदार क्षीरसागर यांनी केला आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असा इशारा देखील आमदार संदीप क्षीरसागरांनी दिला आहे। जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून 13 दिवसानंतरही मास्टरमाइंडला अटक का केली नाही असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला आहे। एवढं दहशतीचं वातावरण जिल्ह्यात झालंय की जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण लोकांनी राहायचं का नाही ही परिस्थिती झाली। आता काल मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलंय की मी मुळापर्यंत जाणार, पण मुळापर्यंत जाणार कधी हा प्रश्न आहे। आज 13 दिवस झाले तरी आमच्या आरोपी जो मुख्य आहे त्याला अटक होत नाही। आणि या सर्व आता मुलीची पण काय भावना आहे की बघा काय ते लिकरू बोलतंय की हे 7 आरोपी पकडाल पण ह्याचा जी म्होरक्या आहे ज्याचा मास्टर माइंड आहे त्याला तुम्ही अटक करण्याचे दुसरे 7 तयार केले। म्हणजे ही जी प्रवृत्ती लहान मुलात सुद्धा भीतीचं वातावरण आहे। सगळ्यात महत्वाचं आहे मास्टर माइंड हे जे आहे हे फक्त हे वाल्मिक कराड ह्या माणसांनी सगळी विकाशी करून टाकली। त्या दोन समाजामध्ये सगळी तेढ निर्माण ह्या माणसांनी केली। आपल्याला रडून आमदार ना तुम्हाला सांगतोय, रडून असं हे असलं रडलं तर मी तुम्हाला सांगतोय आम्ही कधी बी त्या दिवशी गावात आलो तुम्ही सभागृहामध्ये ह्यांनी मांडलंय, मी सुद्धा मांडलंय। घाबरायची घ्यायची गरज नाही बरं कुणाला तुम्हाला सांगतो। आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही ताकदीने साथ देणार जोपर्यंत ह्यांना न्याय भेटणार नाही। एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गप्प बसणार नाही। तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एक पत्र लिहिलंय। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला निर्देश द्या अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी अमित शहांकडे पत्राच्या द्वारे केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।